नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, अनेक लोकांपर्यंत आपल्या सरांच्या रेसिपी पोहोचलेल्या आहेत। इनकेट हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट खूपच छान पद्धतीनं काम करत आहे आणि वेगवेगळ्या रेसिपी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय, खवय्यांपर्यंत पोहोचवतोय। तर आजची कोणती रेसिपी आहे, नंदकुमार माळी सर आपल्याबरोबर आहेत आणि आजची स्पेशल कोणती रेसिपी आहे त्यांनाच विचारूया आणि ही का निवडली ते सरच सांगतील। चैतन्य आभारी आहे। आज आपण जी बनवणार आहे डिश ती बटर चिकन। आता बटर चिकन आपण का निवडली तर ही प्रख्यात म्हणजे पूर्ण प्रसिद्ध असलेली डिश आहे आणि ही याची सुरुवात जी झाली ती हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ती म्हणजे गुलाटी ब्रदर्सनी केली। आता त्याबद्दल माहिती सांगायचं झालं तर ॲक्च्युली कबाब्स करत होते ते। कबाब रोस्ट व्हायचे आणि ड्राय व्हायचे आणि ते दिल्लीमध्ये त्यांनी एक स्वतःचं आउटलेट चालू केलं। आता जग्गी आणि गुलाटी असे दोघेजण आहेत, तर त्यांनी हे रेस्टॉरंट चालू केलं। आता हे चालू केल्यानंतर त्यांना कळलं की हे थोडंसं गोड करावं म्हणून त्यांनी टमॅटोची ग्रेव्ही घातली आणि बटर टाकल्यामुळं त्याला बटर चिकन असं नाव प्रसिद्ध झालं। ॲक्च्युली ती टमॅटो बेस्ड मीडियम स्वीट अशी डिश आहे आणि ती आज बनवणार आहोत आपण। आता साहित्य बघूया आणि मॅरिनेशन बघूया। ह्याच्यात दोन प्रकार आहेत, एक तर चिकन रोस्ट होत आहे आणि दुसरी म्हणजे करी होते, म्हणजे ग्रेव्ही होते। तर रोस्ट चिकन आणि ग्रेव्ही ह्याचं कॉम्बिनेशन होऊन असं ते बटर चिकन प्रख्यात आहे। सगळीकडे आपण बटर चिकन वगैरे खातो तर तेव्हा कलर वगैरे वापरला जातात, आपण इथं आहे ना न कलर वापरता आपण ती ऑथेंटिकरित्यानं बनवणार आहोत। तर आपण साहित्य बघूया आणि मॅरिनेशन्स बघूया। तर आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये गेल्यानंतर ही डिश मागवली जाते आणि खूप प्रसिद्ध आहे। तर बघूया कशी बनते, साहित्य काय काय आपण आता बघूया। जो आपण मसाला करणार त्या मसाल्यामध्ये हिरवी मिरची आहे, लसूण आहे आणि अद्रक आहे। त्याचबरोबर आपण हे ज्यावेळी बॉईल करायला टाकतो सगळं मिक्सचर त्यावेळी आपण कोथिंबिरीच्या कांड्या घेतलेल्या आहेत, त्याही मिक्स करणार आहोत आणि बॉईल करणार आहोत। आता चैतन्य आपण जे साहित्य घेणार आहोत ते पहिलं तडक्याचं बघूया। तर तडक्यासाठी आपण तेल घेतोय, तेजपत्ता घेतोय, हिरवी इलायची घेतोय, लवंग घेतोय, काळी मिरी घेतोय आणि थोडीशी लाल मिरची घेतोय। आता किती किलो चिकन घेतले तेव्हा हे आपले प्रमाण सांग। हे आपण 1 किलो चिकन घेतलंय, त्याच्यात 1 किलो चिकन प्रमाणे हे अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत आणि पावशेर कांदे घेतलेले आहेत। आता त्याच्या अनुसार थोडीशी आलं लसूण पेस्ट घालणार आहे त्याच्यात। ओके, त्याच्यानंतर बटर घेतलेलं आहे। साहित्य जे घालणार आहोत मसाल्याचं ते सगळे मीठ, चाट मसाला, धनिया पावडर, गरम मसाला। याच्यामध्ये लाल तिखट येत नाही, थोडंसं रेड चिली काश्मीरी चिली वापरतो आपण। टोमॅटो सॉस घेतला आहे 2 चमचे आणि 1 चमचा फक्त आपण आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे। थोडीशी साखर, काजू जे भिजत घालून बॉईल करायचे आहेत आणि कसुरी मेथी आहे आणि दही मॅरिनेशनसाठी वापरणार आहे। बटर बरोबर आपण थोडंसं टोमॅटो सॉस घेतोय आणि क्रीम घेतोय गार्निशला। आणि ग्रेव्ही मॅशी आणि सिल्की होण्यासाठी जनरली क्रीम वापरली जाते। बटर चिकनचा अर्थ असा आहे की तिची जी ग्रेव्ही असते ती एकदम स्मूथ आणि लक्झरियस वाटली पाहिजे, म्हणजे ती दिसायला छान दिसली पाहिजे, खाताना देखील एकदम वेलवेट फील आला पाहिजे। एकत्र बॉईल करून घ्यायचं आहे, प्रमाणात टाकायचं आहे। काजू टाकायचे आहेत, कोथिंबिरीच्या कांड्या टाकायच्या आहेत। याच्यामुळे चव येते। बऱ्याच वेळेला आपण बघितलं असेल हॉटेलमध्ये सूप वगैरे करतात तेव्हा त्याच्याबरोबर सोबत चवीसाठी जे पदार्थ वापरतात त्यामध्ये एक समाविष्ट आहे। तर हे सगळं झालेलं आहे। पाणी फक्त व्हेजिटेबल्स बुडतील एवढंच पाणी वापरायचं आहे, म्हणजे तुमचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते शिजले पाहिजेत आणि मॅशी होईपर्यंत शिजवायचं आहे। अर्थात कांदा मागच्या वेळी सांगितलं तसं ट्रान्सपरंट आणि टोमॅटो मॅशी होईपर्यंत, साल निघूपर्यंत। त्याने आपण जे शिजवताना एक काळजी घ्यायची आहे की कांदा जो आहे
तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि टोमॅटो आहेत त्याचे स्किन सुटली पाहिजे. किती वेळ ठेवायचं साधारण? हे जोपर्यंत ते शिजत नाही तोपर्यंत ठेवायचं. या शिजण्याचं टायमिंग वगैरे काही नाही आहे, ते शिजूपर्यंत शिजवायचं. तर चैतन्य आपण बघा सगळे पदार्थ शिजलेले आहेत. कांदा ट्रान्सपरंट झाला आणि टोमॅटोची स्किन निघायला लागली की ओळखायचं की हे शिजलेलं आहे. मॅशी होऊपर्यंत शिजवायचं आहे. आपण पहिला 1 किलो चिकन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट घातलेली आहे. थोडंसं दही घालतो आहे आपण. दही 2 चमचे आहे. त्याच्यानंतर थोडंसं सॉल्ट. ओके. त्यानंतर गरम मसाला. त्यानंतर धनिया पावडर. थोडंसं चाट मसाला. चाट मसाला नसेल तर लिंबू पिळता येतो आपल्याला. आणि थोडंसं आपण रेड चिली पावडर वापरतो याच्यामध्ये. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे फर्स्ट मॅरिनेशन आहे, ह्याला फक्त चव येण्यासाठी. ह्याच्यात कलरचा वगैरे काही प्रश्न येत नाही. पहिलं मॅरिनेशन होणं गरजेचं आहे. ह्याला 20 मिनटं लागतात. 20 मिनटं कमान ठेवावं लागतं. आता आपलं फर्स्ट मॅरिनेशन झालं आहे. सेकंड मॅरिनेशनला आपण काय करतो आहे, थोडंसं सॉस घालतो आहे याच्यामध्ये. ओके. थोडीशी रेड चिली पावडर वापरतो आहे सेकंड मॅरिनेशनला आणि थोडीशी कसुरी मेथी वापरतो आहे. ते थोडंसं सॉल्ट आणि थोडंसं शुगर टाकतो आहे. ओके. आणि तेल घेतो आहे त्याला ग्रीसीनेस येण्यासाठी. हे तेल जे आहे ते 2 प्रकारचे तेल मिक्स केलेत मी. एक तर मस्टर्ड ऑइल आहे आणि एक व्हेजिटेबल ऑइल आहे. दोन्ही ऑइल मिक्स केलेले आहेत. हे झालं तुमचं सेकंड मॅरिनेशन. हे बऱ्याचशाच हॉटेल्समध्ये केलं जातं कारण का त्याला वेगळी टेस्ट येते. पहिला जो मसाला वापरलेला असतो तो मुरतो आणि नंतर हे आपण तेल काढून सगळं ह्याचा ज्यूस काढून आपण ग्रिडलवर फ्राय करतो. ग्रिडलवर एवढ्यासाठी फ्राय करतो की त्याला पीसेसना काय आले पाहिजेत, रेषा आले पाहिजेत. फ्राय पॅनमध्ये हां. आपण जे फ्राय पॅन घेणार आहोत त्याला बघा तुम्हाला रेषा दिसतील, बरोबर. तर ह्याचे वन आहे ना त्या याच्यावरती उठतात, म्हणजे चिकनवरती. तर चिकन रोस्ट करत असताना जरासं तंदूरसारखं केलं तर चालतं आहे. तंदुरी घेतात, पण आपण इथं आता आपण काय करणार आहोत, सगळे पीसेस आपण फ्राय करायला टाकतो. जसं तेल वापरले तसं थोडंसं आपण बटर पण वापरणार आहोत. थोडंसं तेल वापरले तसं आपण थोडंसं बटर पण टाकणार आहोत. बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटले त्यांनी लगेच कमेंट करा. खूपच मस्त दिसतंय आणि खूप छान पद्धतीने सर्व करतायत. हॉटेलमध्ये पण अशाच पद्धतीने केलं जात आहे. येस. बऱ्याच वेळेला हॉटेलमध्ये तयार घेतात पीसेस आणि ते तंदूरचे असतात. बरोबर. इथं आपण काय केलेलं आहे, थोडेसे करी कट म्हणतो ना तशा टाईपचे घेतलेलं आहे चिकन, जेणेकरून मॅरिनेशन चांगलं होईल. घरगुती आता सगळ्यांकडे काय तंदूर तर नसणार आहे, तर त्यासाठी आपण हे घेतलेलं आहे. हे अर्ध कुक होईपर्यंत ठेवायचं आहे. ओके. ह्याच्यासाठी पीसेस कसले आणायचे आहेत? हे पीसेस थोडेसे मोठे आणायचे आहेत. जे बिर्याणी कट्स असतात त्यापेक्षा थोडेसे मोठे आणायचे आहेत आणि अर्धे शिजवून घ्यायचे. ओके. हां. हे तयार झालेलं आपण पीस बाजूला काढून घेतो आहे. तयार झालेलं चिकन आहे. ओके. आता आपण करी करतो आहे, म्हणजे ग्रेव्ही, ज्याला सिल्की ग्रेव्ही असं म्हणू, ती करतो आहे आणि प्लस भाजलेलं चिकन हे असं एकत्र करणार. चैतन्य आपण पहिले खडा मसाला घेतो आहे सगळा.
काळी मिरी, लवंग, हिरवी इलायची आणि तेजपत्ता 3 पानं घेतलेले आणि थोडीशी चवीसाठी मिरची घेतोय. आता बटर चिकन म्हणलं की बटर चुकत नाही. बटर आपण घेतोय. बटर फक्त बबलिंग होऊ द्यायचं नाही. कटकन अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिकल घेतो. प्रॅक्टिकल करत असताना विद्यार्थी स्वतः तयार करतात. बारीक सारीक गोष्टी ज्या असतात त्या करत असताना स्वतः अनुभव घेतात. आता सगळे मसाले टाकायचे आहेत. गरम मसाला, धनिया पावडर, चाट मसाला आणि थोडंसं मीठ. आलं लसूण पेस्ट टाकून थोडीशी परतून घ्यायची आहे. थोडीशी लाल काश्मीरी मिरची, उकडलेले टोमॅटो, कांदा आपण जी प्युरी तयार केली त्याची ही पेस्ट आहे. आता ही ॲड करायची आहे ग्रेव्हीसाठी. ही 25ची बॅच आहे. फर्स्ट इयर. ओके. आपण आता कसुरी मेथी ॲड करतोय. थोडीशी शुगर या ग्रेव्हीला ग्लेज येण्यासाठी आणि थोडंसं टोमॅटो सॉस. त्याच्याने आपण क्रीम ॲड करतोय. क्रीममुळं काय होतं, त्याला ग्रिसीनेस येतो आणि छान दिसायला लागते. आता ह्याला आपण शिजवायचं आहे. 15 मिनटं हे शिजणार. हो. तर आता क्रीमनी गार्निश करतोय मी. थोडंसं क्रीम टाकतो याला. याचं आपण प्लेटिंग करूया आता. आता हे जे बटर चिकन आहे ते कलरलेस आहे. ॲडिटिव्ज नाही आहेत किंवा कोणतेही प्रिझर्वेटिव्ज नाही आहेत. आणि खाल्ल्यानंतर, जेवल्यानंतर जे हाताला कलर वगैरे लागतात किंवा जे जेवल्यानंतर कलर दिसतात जेवणामधले, ते ह्याच्यातून दिसणार नाहीत. आता हे रेडी झालेलं आहे. प्लेटिंग करूया. आता ॲडमिशन सुरू आहे. जून महिन्यासाठी ॲडमिशन सुरू होतात. जुलै ऑगस्टच्या दरम्यान बॅच चालू होते आणि त्याच्यानंतर वर्षाचा, 2 वर्षाचा आणि 3 वर्षाचा कोर्स याचे प्रवेश आता सुरू आहेत. तर अशा पद्धतीच्या डिशेस वगैरे शिकायचे असतील तर आमच्या इन्स्टिट्यूटला अवश्य भेट द्या. पत्ता आणि फोन नंबर सांगा. रिलायन्स मॉल समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. फोन नंबर 9823 27 99 23. तर 2 विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत आणि ते आता पराठा इथं तयार करत आहेत. तर त्यांनाच विचारूया की ते कोणत्या बॅचला आहेत आणि त्यांना कसं वाटतं या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊन. तर आम्ही फर्स्ट इयरला आहे. सध्याला आम्ही नेवरा हॉटेलला काम करतो आहे आणि सरांनी आम्हाला जे काही आतापर्यंत शिकवलं आहे त्या हिशोबाने आम्ही आतापर्यंत शिकलो आहे. आणि आता मी सोलापूरचा आहे आणि तर असंच हॉटेलची माहिती वगैरे भेटली होती इन्स्टिट्यूटची. आल्यावर मग सरांसोबत बोलणं वगैरे झालं. मग इथं ॲडमिशन घेतलं आणि आता शिकतो इथं. शिक्षण इथलं कसं वाटतंय? ॲटमॉस्फिअर कसं आहे? प्रॅक्टिकली शिकवलं जातं का? प्रॅक्टिकली शिकवलं जातं आणि सगळ्यात कॉलेज चालू झालं 1 महिन्याभरात आमचं प्रॅक्टिकल इथं चालू झालं. माझं नाव राहुल चौगले. मी निप्पाणीहून आलो आहे. इथं डिग्रीला ॲडमिशन घेतलेलं आहे मी. परत माझं कॉलेज असते 11 ते 3 आणि मी जॉबला जातो आहे कॉलेजनंतर. परत न्यूरा हॉटेलवर मी जॉबला आहे इथं ताराराणी चौकात. प्रॅक्टिकल वगैरे सर सगळं हात धरून शिकवतात. परत सगळं 1 नंबर शिकवतात. होय सर. थँक्यू सर. नमस्कार, मी वैशाली नंदकुमार माळी.
मी इनकेड या संस्थेमध्ये कार्यरत आहे. ॲक्च्युली ही आमची संस्था आहे. आमच्या संस्थेमध्ये टेक्निकल कोर्स घेतला जातो जो आहे हॉटेल मॅनेजमेंट आणि त्यामध्ये आमचे डिप्लोमा डिग्री कोर्सेस आहेत. आणि हे कोर्सेस करून कोणताही मुलगा स्वतःचा व्यवसाय तो करू शकतो. आमच्या संस्थेतून जे विद्यार्थी शिकून जातात ते विद्यार्थी कधीही विना रोजगार राहत नाहीत आणि ते इंडियामध्ये असू देत किंवा आउट ऑफ इंडिया असू देत, त्यांना रोजगाराच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठी आमचं त्यांना पूर्णपणे सहकार्य असतं. तर सरांनी व्यवस्थित आणि अगदी ऑथेंटिक पद्धतीनं बटर चिकन रेसिपी दाखवलेली आहे. आपण टेस्ट करूया ग्रेव्ही कशी झालेली आहे, चिकन कसं झालेलं आहे. मस्तपैकी पराठे तयार केलेले आहेत विद्यार्थ्यांनीच. पहिल्यांदा ग्रेव्ही बघूया. खूप मस्त झाली आहे. नक्की तुम्ही सुद्धा या घरी एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.